मुंबईत काँग्रेसची टेन्शन वाढवणारी बातमी आहे, कारण मुंबईत वंचितला 62 जागा सोडूनही 16 जागांवर उमेदवार दिले नसल्याचं समोर आलंय। काँग्रेसनं सोडलेल्या 62 पैकी 21 जागा उमेदवार नसल्यानं वंचितनं परत केल्या आहेत आणि 21 जागांपैकी 5 जागांवर अखेरच्या क्षणी काँग्रेस उमेदवार दिलेत। मात्र त्यातील 16 जागांवर आघाडीचा अधिकृत उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला नसल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे। दरम्यान मंगळवारी वंचितनं या 16 जागा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना परत केल्या होत्या, असा दावा वंचितच्या ज्येष्ठ नेत्यानं केला। नाराजी योग्य उमेदवार नसल्यानं या जागा परत केल्याचंही सांगण्यात आलं। मुंबई मनपासाठी काँग्रेसनं वंचितला 62 जागा सोडल्या होत्या। उमेदवार नसल्यानं 62 पैकी 21 जागा वंचितकडून परतही करण्यात आल्या। वॉर्ड 6, 11, 12, 13, 14, 15, 21, 30, 43 परत। वॉर्ड 80, 84, 85, 108, 117, 153, 177, वॉर्ड क्रमांक 182, 195, 198, 207 वंचितकडून काँग्रेसला परत देण्यात आले। यापैकी 5 जागांवर काँग्रेसनं उमेदवार दिले। उर्वरित 16 जागांवर उमेदवार दिलेले नाहीत। जागा असूनही दोन्ही पक्षाकडून उमेदवार देण्यात आलेले नाहीत। मुंबईत काँग्रेसचं टेन्शन वाढल्याची ही बातमी आपण पाहतोय। नाही, ज्यावेळेस परत केलं त्यावेळेस आता तिथे उमेदवार शोधणं त्या एवढ्या लवकर काही शक्य नव्हतं आणि म्हणून आम्ही तर त्यांना दिलेले होते। त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर खरं तर काँग्रेसचं वर्चस्वच होतं, परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते। त्यामुळे वंचित बरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या, पण त्यांच्याकडे उमेदवार नाही तर जागा मागितल्या का हा प्रश्न येतो। आणि मागितल्यावर मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते। यातून ज्या 16 जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे।